आता पावागडच्या रोपवेमध्ये आमच्यासोबत असं काय होऊन गेलं, आम्ही कधी विचार पण केलेला नव्हता. काय झालं ते मी तुम्हाला सांगतो पुढे. तर बघा भाऊ, आज होता आपल्या स्कूल ट्रिपच्या डे 5 आणि सर्व आनंदात होते, सर्व नाचत होते, कारण की आम्हाला जायचं होतं पावागडला. ते पण टीचर लोक बी डायरेक्ट नाचायला लावून गेलेले होते भाऊ. मग काय आम्ही तिकडून पोहोचून गेलो डायरेक्ट पावागडला. मग तिकडून ना आपल्याला वेगळी बस करावी लागते. त्या बसमध्ये बसून आम्ही जातो येतो तेवढ्यात मग लाईनीत लागून गेलो. मग काय ते चेकिंग वगैरे करून आमच्या समोर होतो डायरेक्ट आमची वाली रोपवे. आणि मग जसं आम्ही त्याच्यामध्ये बसलो डायरेक्ट मग रोपवेचा दरवाजा बंद झाला आणि आम्ही निघून गेलो डायरेक्ट रोपवेमध्ये वरती जाण्यासाठी, म्हणजे पावागडला वरती जाण्यासाठी. आणि आम्ही सर्वजण पहिल्यांदा रोपवेमध्ये बसलो तो म्हणून फाटून डायरेक्ट 4000 होऊन गेली होती वो. आणि हा आपल्याला 2025 च्या पहिल्यांदा 4000 फॉलोअर कम्प्लीट करायचे म्हणून करून द्यायचा. आणि आम्ही जसं जसं वर जातो तसं तसं ते व्ह्यू एकदम डेंजर जसं लावून गेला होता, एकदम जीव घाबरायला लावून गेला होता. मग काय नाही, शेवट आम्ही फायनली पोहोचून गेलो डायरेक्ट पावागड वरती. तिथे ना दुकानं वगैरे बी लागलेल्या होत्या. मग तिथं अजून आपल्याला पायऱ्या चढाव्या लागतात, तिथं एक छोटासा अजून वर चढावं लागतं आपल्याला. मग काय चढून घेतलं आणि आम्ही फायनली पोहोचून